नमस्कार मित्रांनो, भारतात आपण जेव्हा कुठल्या लग्नात जातो तेव्हा आपल्याला आजूबाजूला भरपूर सोनं बघायला मिळतं. तसं तर सोनं हे भारतीय संस्कृती आणि परंपरेचं एक अविभाज्य घटकच राहिलं आहे आणि म्हणूनच आता या सोन्याला एक सेफ आणि रिलायबल इन्व्हेस्टमेंट ऑप्शन समजला जातो. यात काय आश्चर्य नको. महत्त्वाचं म्हणजे इन्फ्लेशन आणि वोलाटाईल स्टॉक मार्केट यासारख्या अनसर्टन सिच्युएशनमध्ये आपल्याला सोन्याची खरी किंमत कळते. बेसिकली काय, सोनं तुम्ही इन्फ्लेशन बरोबर हेज करू शकता. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, 2022चा सेकंड हाफ नंतर सोन्यामध्ये झालेली वाढ ही जवळजवळ 23% आहे. मित्रांनो, आता मला सांगा की तुम्हाला पण सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे का? पण तुम्हाला फिजिकल गोल्ड घ्यायचे नाहीये तर काळजी करू नका. गोल्ड म्युच्युअल फंड ही एक चांगली इन्व्हेस्टमेंट तुमच्यासाठी ठरू शकते. अजून एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे गोल्ड म्युच्युअल फंडनं मागच्या 1 वर्षात जवळजवळ 16% रिटर्न जनरेट करून दिलेले आहेत. मित्रांनो, जर तुम्हाला गोल्ड म्युच्युअल फंड बद्दल बरेच काही शिकायचे आहे तर तुम्ही बरोबर जागेवर आलेले आहात. या व्हिडिओमध्ये आपण गोल्ड म्युच्युअल फंड बद्दल बऱ्याच गोष्टी माहिती करून घेणार आहोत. बेसिकली आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की गोल्ड म्युच्युअल फंड काय असतात, ते कशा पद्धतीनं काम करतात, गोल्ड म्युच्युअल फंडचे बेनिफिट्स काय आहेत आणि सगळ्यात शेवट मी तुम्हाला सांगणार आहे इंडियामधले टॉप 5 गोल्ड म्युच्युअल फंड कुठले आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. पण मित्रांनो, पुढे जाण्याच्या अगोदर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलंय का याची खात्री करा आणि हा व्हिडिओ पण लाईक करा. चला तर मग सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की हे गोल्ड म्युच्युअल फंड नेमके काय असतात. मित्रांनो, म्युच्युअल फंड मध्ये काय असतं की मल्टिपल इन्व्हेस्टर कडनं पैसे एकत्र केले जातात आणि ते पर्टिक्युलर म्युच्युअल फंड मध्ये गुंतवले जातात. गोल्ड म्युच्युअल फंड नेमकं त्याच पद्धतीनं काम करतं. पण गोल्ड म्युच्युअल फंड मध्ये असतं काय की मल्टिपल इन्व्हेस्टर कडून जे पैसे घेतले जातात, फंड्स ते पैसे गोल्ड ETF मध्ये इन्व्हेस्ट करतात. गोल्ड ETF मध्ये युनिट्स असतात आणि ते युनिट्स फिजिकल गोल्डला रिप्रेझेंट करतात. हे युनिट आपल्याला पेपरच्या स्वरूपात किंवा डिमटेरियलाइजच्या फॉर्म मध्ये बघायला मिळतात. मित्रांनो, एक गोल्ड ETFचा युनिट हा 1 ग्रॅमच्या बरोबरीने असतो आणि त्याला हायली प्युरिफाईड फिजिकल गोल्डचा आधारही असतो. मित्रांनो, गोल्ड ETF हे स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड आहेत. फ्लेक्झिबिलिटी ऑफ स्टॉक इन्व्हेस्टमेंट आणि गोल्ड इन्व्हेस्टमेंटची सिम्प्लिसिटी या दोघांमध्ये कंबाईन केलेली असते. गोल्ड फंड इन्व्हेस्टरला युनिट्स इश्यू करतं. तुमच्या इन्व्हेस्टमेंटची जी व्हॅल्यू असते ती या युनिट्सने रिप्रेझेंट होते आणि या युनिटची जी व्हॅल्यू असते ती नेट ॲसेट व्हॅल्यूने डिटरमाइन केली जाते. नेट ॲसेट व्हॅल्यू ज्याप्रमाणे वाढेल त्याप्रमाणे तुमची इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू पण वाढते आणि नेट ॲसेट व्हॅल्यू ज्याप्रमाणे कमी होईल त्याप्रमाणे तुमची इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू पण कमी होते. आता गोल्ड म्युच्युअल फंड काय आहेत हे तर आपण बघितलं. आता त्याचे बेनिफिट्स जाणून घेऊया. सगळ्यात पहिला बेनिफिट, गोल्ड शाईन्स इन ट्रबल टाइम्स. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी तुम्ही नोटीस केली असेल, जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये किंवा ओव्हरऑल मार्केटमध्ये बॅड न्यूज येतात तेव्हा सोन्यामध्ये चांगल्या न्यूज यायला लागतात. आणि हे भरपूर वेळा सिद्ध झालं आहे. जेव्हा जेव्हा इकॉनॉमी व्यवस्थित काम करत नाही किंवा इकॉनॉमीचा परफॉर्मन्स खराब असतो तेव्हा लोक हे सोन्याकडे वळतात. जेव्हा स्टॉक मार्केट चांगलं परफॉर्म करत नाही तेव्हा सोन्याच्या किमती वाढायला लागतात आणि त्यामुळे गोल्ड म्युच्युअल फंडच्या किमतीही वाढतात. कारण गोल्ड म्युच्युअल फंडचा अंडरलाईन ॲसेट हा सोनं आहे. आता तुमच्या समोर एक इमेज असेल, त्या इमेजवर सरळ सरळ तुम्हाला दिसत असेल की 2008 US फायनान्शियल क्रायसिस आणि 2020 कोविड-19 पॅन्डेमिक या दरम्यान गोल्डने इक्विटी आणि डेट मार्केटला पण आउट परफॉर्म केलं होतं. गोल्डचा दुसरा बेनिफिट म्हणजे गोल्ड म्युच्युअल फंड तुमच्या पोर्टफोलिओला डायव्हर्सिफाय चांगल्या प्रकारे करू शकतात. मित्रांनो, गोल्ड हा नेहमीच एक चांगला पोर्टफोलिओ डायव्हर्सिफायर म्हणला गेला आहे. कारण याचं जे कोरिलेशन आहे अदर मेजर ॲसेट क्लास बरोबर ते लो टू निगेटिव्ह आहे. फॉर एक्झाम्पल, फेब्रुवारी 2009 मध्ये जेव्हा US मध्ये सबप्राईम मॉर्टगेजचा क्रायसिस झाला होता त्यावेळेला निफ्टी इंडेक्स जो आहे तो 35% डाऊन झाला होता. निफ्टीची जी लेवल आहे ती 4296 वरून 2763 इतकी खाली आली होती. आणि याच काळामध्ये गोल्ड ETFने 69% उसळी मारली होती आणि त्याची लेवल 8.82% वरनं 14.96% पर्यंत गेली होती. मित्रांनो, 2008-2009 मध्ये आपण स्टॉक मार्केटचा सगळ्यात मोठा क्रॅश जो आहे तो बघितला होता. FIIs, DIIs, डोमेस्टिक इन्व्हेस्टर सगळे सेलिंग मोडमध्ये होते आणि स्टॉक मार्केटमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मित्रांनो, गोल्ड फंडचा तिसरा बेनिफिट म्हणजे तुम्ही कन्व्हिनियंटली गोल्ड फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. जर तुमच्याकडे डीमॅट अकाउंट नसेल तरीही तुम्ही गोल्ड म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता.
तेही SIP आणि लमसमद्वारे. बेसिकली SIP जर तुम्हाला करायची असेल तर गोल्ड म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही मिनिमम 500 रुपयापासून तुमची SIP सुरू करू शकता. तुम्ही ज्या दिवशी SIP सुरू करणार आहात किंवा ज्या दिवशी वन टाइम इन्व्हेस्टमेंट करणार आहात त्या दिवशीची ट्रान्झॅक्शन ज्या दिवशी होणार आहे त्या दिवशीची NAV कन्सिडर केली जाते. आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला फिजिकल गोल्ड सारखी सेफ्टी आणि स्टोरेजची काळजी करण्याची काही गरज नाहीये. शेवटचा आणि चौथा बेनिफिट म्हणजे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. गोल्ड ETF हे एक्सपर्ट आणि प्रोफेशनल मॅनेजर्स द्वारा मॅनेज केले जातात. या मॅनेजर्सकडे एक चांगली एक्सपर्टची टीम असते ज्यांच्याकडे भरपूर रिसोर्सेस असतात. त्यामधून ते चांगले म्युच्युअल फंड आपल्यासाठी निवडून आणतात. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत ज्याची तुम्ही सगळ्यात जास्त वाट बघत आहात, टॉप 5 गोल्ड फंड्स इन इंडिया. मित्रांनो, मार्केटमध्ये भरपूर गोल्ड फंड अवेलेबल आहेत इंडियामध्ये जर तुम्ही म्हणाल तर. पण 3 वर्षाच्या CAGR कन्सिडर करून त्यातले टॉप गोल्ड फंड कुठले आहेत याची लिस्ट आम्ही तुमच्या समोर आणलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा आहे ॲक्सिस गोल्ड फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ. दुसरा आहे इन्व्हेस्को इंडिया गोल्ड फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ. तिसरा आहे आदित्य बिर्ला सन लाईफ गोल्ड फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ. चौथा आहे SBI गोल्ड फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ. आणि सगळ्यात शेवटचा आहे HDFC गोल्ड फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ. मित्रांनो, तुमच्या समोर आता एक चार्ट दिसत आहे. या चार्टमध्ये 3 वर्षाचे, 5 वर्षाचे, 1 वर्षाचे आणि 10 वर्षाचे या टॉप 5 म्युच्युअल फंडचे जे CAGR पर्सेंटेज आहेत ते तुम्हाला दिसत आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आहे ॲक्सिस गोल्ड फंड ज्याने 3 वर्षामध्ये 6.18% रिटर्न जनरेट करून दिले आहे. दुसरा आहे इन्व्हेस्को इंडिया गोल्ड फंड ज्याने 5.81% रिटर्न जनरेट करून दिलेले आहेत. तिसरा आहे आदित्य बिर्ला सन लाईफ गोल्ड ज्याने आपल्याला 5.73% रिटर्न जनरेट करून दिले आहेत 3 वर्षात. चौथा आहे SBI गोल्ड फंड ज्याने आपल्याला 5.79% रिटर्न जनरेट करून दिले आहेत. आणि सगळ्यात शेवट HDFC गोल्ड फंडने आपल्याला 5.67% रिटर्न जनरेट करून दिले आहेत गेल्या 3 वर्षात. आता आपण वन बाय वन हे सगळे म्युच्युअल फंड बघूया. मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये सगळ्यात पहिला जो गोल्ड फंड आपण बघणार आहोत तो आहे ॲक्सिस गोल्ड फंड. आपण 3 वर्षाचे जे CAGR रिटर्न आहेत ते इथे कन्सिडर केले आहेत आणि त्या कॅटेगरी वाईज हा म्युच्युअल फंड 6.18% बाजी मारून जातो आणि 1 नंबरवर येतो. फिजिकल गोल्डच्या परफॉर्मन्सला अलाय करून त्याला मॅच होणारे रिझल्ट आपल्याला प्रोव्हाइड करून देणे हे या म्युच्युअल फंडचं इन्व्हेस्टमेंट ऑब्जेक्टिव्ह आहे. 30 एप्रिल 2023 पर्यंत जर या म्युच्युअल फंडचा AUM आपण कन्सिडर केला तर तो साधारण 316.18 कोटी इतका आहे. या म्युच्युअल फंडचा बेंचमार्क डोमेस्टिक गोल्ड प्राइस हा आहे. आता थोडंसं मॅनेजरच्या बद्दल बोलूया. मित्रांनो, मिस्टर आदित्य पगारिया हे या गोल्ड फंडचे मॅनेजर आहेत आणि डायरेक्ट ऑप्शन एक्सपेन्स रेशो जर बघितला तर तो फक्त 0.17% इतका आहे. आता बऱ्याच जणांना प्रश्न असतो की रिस्कोमीटरमध्ये हा फंड काय परफॉर्म करतोय. तर रिस्कोमीटरमध्ये हाय रिस्कच्या कॅटेगरीमध्ये हा फंड कन्सिडर केला जातो. फंड अलोकेशनचं जर बोलायचं झालं तर टोटल AUMच्या 98.88% जो फंड आहे तो ॲक्सिस गोल्ड ETF मध्ये अलॉट केलेला आहे आणि राहिलेला 1.12% जो फंड आहे तो कॅश आणि इतर इक्विव्हॅलंट मध्ये अलॉट केलेला आहे. आता आपण वळूया आपल्या दुसऱ्या गोल्ड फंडकडे. दुसरा गोल्ड फंड आहे इन्व्हेस्को इंडिया गोल्ड फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ. आपल्या 3 वर्षाच्या रिटर्न कॅटेगरीच्या फंडमध्ये हा 2 नंबरवर येतो आणि याचे रिटर्न्स 5.81% इतके आहेत. इन्व्हेस्को इंडिया गोल्ड ETF ने प्रोव्हाइड केलेले रिटर्न्स आपल्याला मिळवून देणे हे या फंडचं इन्व्हेस्टमेंट ऑब्जेक्टिव्ह आहे. या फंडचा AUM जर आपण बघितला तर 30 एप्रिल 2023 पर्यंत तो 63.94 करोड इतका होता आणि याचा बेंचमार्क जर बघितला तर डोमेस्टिक गोल्ड प्राइस याचा बेंचमार्क आहे. मिस्टर कृष्णा चिमालपती हे या फंडचे मॅनेजर आहेत आणि डायरेक्ट ऑप्शन एक्सपेन्स रेशो 0.16% इतका बघायला मिळतो. आता रिस्कोमीटरमध्ये जर बघितला तर हा फंड देखील हाय रिस्क कॅटेगरीमध्ये कन्सिडर केला जातो. फंड अलोकेशन जर बघितलं गेलं तर 98.02% हा जो फंड आहे तो इन्व्हेस्को इंडिया ETF मध्ये अलॉट केलेला आहे आणि राहिलेला 1.98% फंड जो आहे तो कॅश आणि इतर इक्विव्हॅलंट मध्ये अलॉट केलेला आहे. मित्रांनो, आता आपण आलेलो आहे आपल्या तिसऱ्या गोल्ड फंडकडे आणि तो आहे आदित्य बिर्ला सन लाईफ गोल्ड फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ. आपल्या 3 वर्षाच्या CAGR कॅटेगरीमध्ये तिसऱ्या नंबरवर येणारा आदित्य बिर्ला सन लाईफ गोल्ड फंड हा आपल्याला जवळपास
5.73% रिटर्न मिळवून देतो. आदित्य बिर्ला सन लाईफ गोल्ड ETFने प्रोव्हाइड केलेले रिटर्न्स आपल्याला मिळवून देणे हा या फंडचा इन्व्हेस्टमेंट ऑब्जेक्टिव्ह आहे. या फंडचा AUM 31 मे 2023 पर्यंत जर कन्सिडर केला तर 280.91 कोटी इतका आहे. आणि पहिल्या 2 गोल्ड फंड प्रमाणेच डोमेस्टिक गोल्ड प्राइस ही याची बेंचमार्क आहे. मिस्टर हरेश मेहता आणि मिस्टर प्रणव गुप्ता हे दोघे या फंडचे मॅनेजर आहेत. आणि डायरेक्ट ऑप्शन टोटल एक्सपेन्स रेशो जर बघितला तर साधारण 0.15% इतका आहे. रिस्कोमीटरमध्ये हाही फंड हाय रिस्क कॅटेगरीमध्ये कन्सिडर केला जातो. फंड अलोकेशन जर बघितलं तर 99.25% फंड हा आदित्य बिर्ला सन लाईफ ETF मध्ये अलॉट केलेला आहे आणि राहिलेला 0.75% फंड हा कॅश आणि इतर इक्विव्हॅलंट मध्ये अलॉट केला आहे. चौथ्या नंबरला आहे SBI गोल्ड फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ. आपल्या 3 वर्षाच्या CAGR कॅटेगरीमध्ये चौथ्या नंबरवर येणारा SBI गोल्ड फंड आपल्याला 5.79% रिटर्न मिळवून देतो. SBI गोल्ड ETFने प्रोव्हाइड केलेले रिटर्न्स आपल्याला मॅच करून देणे हे या फंडचे इन्व्हेस्टमेंट ऑब्जेक्टिव्ह आहे. या फंडचा AUM जर आपण 30 एप्रिल 2023 पर्यंतचा कन्सिडर केला तर साधारण 1365.71 करोड इतका होतो. या फंडचा जो बेंचमार्क आहे तो प्राइस ऑफ गोल्ड आहे. आपल्याला रोज सकाळी लंडन बुलियन मार्केट असोसिएशन कडनं जी गोल्डची प्राइस येते ती प्राइस बेंचमार्क म्हणून हा फंड रेफर करतो. मिस्टर रवी प्रकाश शर्मा हे या फंडचे मॅनेजर आहेत आणि डायरेक्ट ऑप्शन टोटल एक्सपेन्स रेशो हा 0.1% इतका कमी आहे. रिस्कोमीटरचा जर विचार केला तर हाही फंड हाय रिस्क कॅटेगरीमध्ये कन्सिडर केला जातो. फंड अलोकेशनचा जर विचार केला तर 99.93% इतका फंड SBI गोल्ड ETF मध्ये अलॉट केलेला आहे आणि राहिलेला 0.07% हा कॅश आणि इतर इक्विव्हॅलंट मध्ये अलॉट केलेला आहे. मित्रांनो, आता आपण आलेलो आहे आपल्या शेवटच्या गोल्ड फंडकडे. तो आहे HDFC गोल्ड फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ. शेवटच्या नंबरवर हा काय येतो याच्यासाठी आपल्याला 3 वर्षाचा CAGR रिटर्न बघायला लागेल आणि तो 5.67% इतका आहे. HDFC गोल्ड ETF मध्ये इन्व्हेस्ट करून आपले युनिट्स जे आहेत ते HDFC गोल्ड ETF मध्ये इन्व्हेस्ट करून त्यापासून कॅपिटल ॲप्रिशिएशन मिळवणे हे या फंडचे इन्व्हेस्टमेंट ऑब्जेक्टिव्ह आहे. 30 एप्रिल 2023 पर्यंत जर AUM आपण कन्सिडर केला तर तो 1541.85 कोटी इतका होतो. आणि या स्कीमचा जर बेंचमार्क आपण बघितला तर डोमेस्टिक गोल्ड प्राइस कन्सिडर केला जातो. मित्रांनो, मिस्टर निर्माण मोरखिया आणि मिस्टर अरुण अगरवाल हे जॉईंटली हा फंड मॅनेज करतात आणि डायरेक्ट ऑप्शन एक्सपेन्स रेशो जर बघितला तर 0.18% इतका आहे. रिस्कोमीटरमध्ये हाही फंड हाय रिस्क कॅटेगरीमध्ये कन्सिडर केला जातो. मित्रांनो, जर आपण AUMचं अलोकेशन बघितलं तर 99.92% अलोकेशन हे HDFC गोल्ड फंड ETF मध्ये केलेलं आहे आणि राहिलेलं 0.08% अलोकेशन हे कॅश आणि इतर इक्विव्हॅलंट मध्ये केलेलं आहे. तर मित्रांनो, हे होते इंडियामधले टॉप 5 गोल्ड फंड्स. मित्रांनो, जर तुम्ही गोल्ड फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर एक्सपर्ट द्वारा सांगितलेला एक थंब रूल आहे तो तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. तुमच्या टोटल पोर्टफोलिओच्या 5 ते 10% इन्व्हेस्टमेंट ही गोल्ड मध्ये असली पाहिजे. मित्रांनो, गोल्ड म्युच्युअल फंड एक स्मार्ट वे असू शकतो तुमचं गोल्ड मध्ये एक्सपोजर मिळवण्यासाठी. आणि याशिवाय तुमचा जर पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करायचा असेल तर तुम्ही गोल्ड म्युच्युअल फंड बाय करू शकता. पण एक गोष्ट इथे तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे, स्टॉक मार्केटमध्ये जशा प्राइजेस फ्लक्च्युएट होत असतात तशा गोल्डच्या प्राइजेस ही फ्लक्च्युएट होत असतात. त्यामुळे गोल्ड फंडमध्ये तुम्हाला गॅरंटीड रिटर्न मिळणं थोडंसं मुश्किल आहे. पण मित्रांनो, एका चांगल्या फंडमध्ये आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट होरायझनचा जर विचार केला तर गोल्ड फंड हे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये एक व्हॅल्युएबल ॲडिशन ठरू शकतात. तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ गोल्ड फंड रिलेटेड. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि ग्रो मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.